गाईज, स्वागत तुमचं तुम्ही ब्लॉगमध्ये. तर आज आपली मॅच आहे 17 तारीख आज. तर आपली आज 5वी मॅच आहे वलपला कोपरा विरुद्ध नेरे. तर सुपर 12ची मॅच आहे आणि फक्त एक मॅच जिंकायची आपल्याला, एक मॅच जिंकलं आपल्याला ट्रॉफी लागू होईल. तर आता वाजल्यात 9 वाजल्यात. तर आपण निघून जायला आता, कारण की 5वी मॅच होती. आता लागेल 10:30 पर्यंत. तर चला, माझ्यासोबत अर्जुन आहे, आम्ही दोघांच्या आज गाडीवरती. तर चला जाऊ मॅचला. पहिले तिथे गेलो तुम्हाला दाखवतो काय आहे ते, किती मॅच आहे काय तर बघायला भेटेल तुम्हाला. तर चला, फक्त आपल्याला एक मॅच जिंकायचे, चला की ट्रॉफी लागू, नाईटची ट्रॉफी मारणार परत 100% जिंकणार पण. तर चला जाऊ पहिले आपण मॅचला. गाईज, ही चप्पल बघून ठेवा. या चप्पलीची मोठी स्टोरी तुम्हाला मी सांगतो थोड्या टायमाने, थांबा जरा. आता आम्ही पोहोचलो मॅचला, बघा ओलापला. फक्त एक मॅच जिंकायची आम्हाला, लगेच आम्ही कप लागू आपल्याला. फक्त ही चप्पल आहे या माणसाची आहे, गुड्ड्याची आपल्या. बघा, ही आता जस्ट नवीन घेतलं त्यांनी 1 तासापूर्वी. तुम्हाला सांगता याची स्टोरी काय, थांबा जरा. तर गाईज, हे बघा तुम्हाला सांगा स्टोरी. आणि जो एक दुसरा घेऊ, त्याची चप्पल तुटली आहे बघा. ह्यो एक मोठं कामाला गेलं, मॅच झाल्यावर कामाला लागलं होतं. पहिला दिवस कामाचा, ठाण्याला कामाला गेलं. ढोपा मोडला, ढोपा दाखव, ढोपा दाखव. शंकर पार्ले सरांची नवीन गाडी आहे पार्ले. काय तुम्हाला सांगू, नवीन गाडी आणली काय? नाही आणली, माझ्या गाडीवाला करलो करतो मी ठाण्याला. मला दिली ना 4 रात्रीमध्ये, मला दिले ना म्हणून असं झालं. हॅट्रिक या पटकावल्या. काय कर एका गोलंदाजानंतर अगदी 5 विकेट सुद्धा काढल्यात कोलवाडी म्हणून पारला येऊ. असा काय लय बेकार पडले, लय बेकार आहे. डोक्याला लागला ना. गोलंदाजीच्या माध्यमातून मोठी चषकामध्ये गाईज, ही मॅच चालू आहे. शिवकर दुसरी टीम कुठली मला नाव नाही माहिती. त्यानंतर आपली मॅच आहे. शंकर गेला टॉसला, हा साकार केला. बघा शिवी दिली. हे तुम्ही ऐकलं ना पाहिजे शिवी दिली. स्पर्धेमध्ये आपण बोलतो बारीक पोरं बघताना शिवाय नका देऊ. ही बारीक पोरं बघा. हे शिव्या देतात. मार आहे गायच्या भावाचं, त्याच्या मामाचं घर. असं विषय कारण आहे. हे बारीक पोरं आपण बोलतो भविष्य बघा. याच्यासाठी काय भविष्य बघा. बघा काय तंबाखू आहे बघा, तंबाखू होते बघा. ह्या आईची तर हे कसलं आहे. सुंदर त्याच्यानंतर मॅच आपली बघू का आता. आणि बघा काही कसं बघा, धप्पा इथं देतो. हात लावायचा आहे. इथं हात लावला ना, काहीच बघा कसं करेल. परंतु 2 धावा. दोघा पडल्या दोघा पण. बिचारा नवीन चप्पल घ्यायला लागली 500 रुपयाची. चपलीचा फोटो तुम्हाला दाखवलेच मी. बघू कशी आहे माझी साईजची का. 2 धावा इथे प्राप्त होतात. असं जरा गाडी सेफ चालवा, गाईच नीट गाडी चालवा. पहिला दिवस होता कामाचा. प्रयत्नाचा आमची जिरली. विचार केला तर प्रयत्न चांगले राहिले, परंतु त्यात नंतर विकेट कोसळले. अंतिम नशीब मॅच जास्त काय झालं नाही, मॅच होती. ही अगदी आता काय बोलून पाहता नाही पोरांना, जाऊ द्या. ही बाब अगदी आता बघू आता टॉस तर काय होतंय. धोकादायक ठरली गेली, परंतु टॉस जिंकू 100% आणि मॅच पण जिंकू. शीतल 11 BCC कोपरा विरोधात स्कायर 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. मला तर बोलले का जर शंकर टॉस जिंकला तर बाला त्याला ट्रिपल राईस देणार आहे, असं बाला बोललाय. बाला नक्की ना ट्रिपल राईस जिंकलो आपण टॉस. टीम कोपरा संघानं. शंकर पण होते ना. बोल बोल बोल, काय बोल, डायरेक्ट बोल. शंकर पण होते. सुपर 12चा महामुकाबला इथे घोषित करतो. गाईज, मॅच झाली ती सारा शौकर आणि ती जावळा टीम होती. आता नेरा वर्सेस कोपरा मॅच लागल आहे बघा. आपलं उतरलेलं आहे सगळं प्लेअर. मी आज पण नाही घालणार आहे, जर आपली मान दुखतं, मान माझी वाकडी झाली तर असं इकडे तिकडे बघवा नाही मला. जबरदस्त मॅच बघायला आले बाई. मयूरने दिलाय, तर मयूरला इथे मॅन ऑफ द मॅच स्ट्राईक होती. गोलंदाज देवा पाटील आणि इकडे बघा पुष्कर आणि पाटील दाखव. पुष्कर इकडे इकडे असं आहे. जोडी खेळती छोटा बच्चा. कोहली आणि त्याला छोटा बच्चा साथ देत समजके बोलला, असताना दिगी दिगी दम दम. सचिन पवार ही सलाम त्या संघाला दिला झालेला एखादा ट्रॉफीसाठी संघर्ष मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. गाईज, मॅच चालू झालेली आहे. पहिलाच बॉल. गोलंदाज या देवा पाटील. पहिला बॉल पहिला 6 मारलाय. तडाखा दिला. गोलंदाज यश कोहलीच्या पाठमध्ये आहे. हा पहिला षटकार. गाईज लयला मारले. जिंकायला मिळतं. गाईज कडकवर मारली. 5 बॉल फक्त 1च रन दिले. लास्टचा बॉल बघू काय करते. गमवलं नाहीये मात्र देवाने चांगले रन दिल्या. 10-15 रन दिल्या वाटतं. 14 रन दिले देवाने. 13 आणि 14 झाले. आपण पाहतोय शेवटचा एक डॉट घे. बरोबर आहे बॉलिंग रे. फक्त 1च रन दिली गाईज. फक्त 1च रन. अजित गवतेसाठी 2 षटकार. तर गाईज 2 ओव्हरला फक्त 14 रन होत्या.
पण या पाटक नाही, हे बघा यांनी त्याच्या आईचा बोसडा आहे, नुसता फक्त 20 रन दिल्या ज्या आयला तर मग काय 34 रन झाल्या, लय रन दिल्या लय. हे बघा पिसललाय भाई, शंकर पण पिसललाय, 20 रन दिल्या. आता बालाला कमबॅक करणं आहे, बघू आता बाला किती कमबॅक करते, किती टार्गेट राहते बघू दे. कार्य राहिलं बॅटिंग करत असताना कोपरा टीम साठी अंतिम बॉलवरती फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केल्यानं 2 धावा. तर गाईज 49 रन झाल्या 4 ओव्हरला, 50 रनचा टार्गेट कंप्लीट 50 पाहिजेत. बघू काय होतंय. बॅटिंग करत असताना कोपरा टीमला धावा जमा केल्या 49 49 झाल्या, 50 पाहिजेत. लक्ष प्रवास ठेवला. प्रवास तर गाईज स्वराज गवते आणि धनेश गवते स्ट्राईकला, मॅच चालू झालेली आहे आता. बघू कसं का आपलं टार्गेट चेस होते, 50 रन पाहिजेत 4 ओव्हरला. गेल्या 3 वर्षापासून ही मंडळी बघू काय होतं आपल्या मॅचचा. बरीचशी मंडळी आपले हे सगळे खेळाडू भारताच्या ही पुढे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं पनवेल महापालिकेत आपण ग्राउंड केला आणि दिलीप वेंगसरकर साहेबांना ते चालवायला दिलं, तिथे 25% आपला हक्क आहे. असाच आपण एक ग्रामीण विभागात देखील सिडकोकडे भांडून पोहोचली. हु इज अ लकी गाईज? कोण असेल लकी संगनायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड आखणार आहे. समीकरण 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 6 पाहिजेत. आखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय कोपरा संघाचा यश. यश कोहली विरोधात अटके 5 टच टच. तर गाईज मॅच जिंकलो आम्ही आणि सुपर 6ला पोहोचलो. आता एक ट्रॉफी लागू झाली, तर आता ही डायरेक्ट फायनलची मॅच आमच्या 19 तारखेला आहे गुढीपाडव्याला. तर एक ट्रॉफी आम्ही नक्की घेऊन जाऊ आणि परत नंबर मारू. गाईज बघा मी पण कसा दिला धप्पा. पहिला कॉंग्रॅच्युलेशन बोला जरा. मॅन ऑफ द मॅचला बॉर्डर भेटले आणि कुणाला भेटली? तुला भेटले? 40 रन मारले. अच्छा ठीक आहे. किती 8 बॉल. तर गाईज चला मॅच झाली, मॅच जिंकलो आम्ही. आता डायरेक्ट 19 तारखेला मॅच आहे. तर बोलेलो ना विजयाची काय टीमला लागलेली नजर कशाला काढायची, टीमला लागलेली नजर कशाने काढायची, विजयाच्या गोलला नेत. डायरेक्ट धप्पा दिला. बोल दिला का नाही? 100%. आता काढ. बरं त्यांना वाटलं होतं आम्ही खपलो, सांग नाही कापणार. आम्ही आया. कापल पण आम्ही नाही कापणार. 100%. असं आहे. कसा आहे धप्पा आहे बघा. बॉटल घ्या आणि कामाला जा. गाईज मॅच जिंकली. आता आम्ही डायरेक्ट टीम अख्खी जेवून जेवायला. हे बघा हॉटेल मागं साई किनारा धाबा ना रे. कुठला धाबा? हे धाबा कुठला सांग? साई किनारा. हे बंद झाली थांब. हां साई किनारा धाबा. तर अख्खी आपली टीम येतोय मागून, त्यांना फोन केला काही इथं आहे जेवण म्हणजे भेटतंय, तर जाऊ आणि मग घरी जाऊ. आणि भाई तो डायरेक्ट मार तुझा काय टीमला लागली नजर गुलालानेच काढू आणि ते परवा दिसेल. परवा 100% दिसणार, दाखवणार परवा काय विषय. लाईट पण लागली, साई किनारा धाबा दिसणार नाही. चला आता जेवून घेऊन नंतर जाऊ. गाईज ही बघा हीच ती गाडी, त्याच्यावरती यो पाडला होता ठाण्याला जाऊन. पण त्या सरांची एवढी त्या गाडीवर जीव आहे काय नाही. सरांना कुठं माझ्या सरने माझा ब्लॉग बघितलं, सरांचा एवढा गाडीवर जीव आहे का सरांनी याला एकदा काही शब्दांनी पण नाही विचारला का भाई तुझ्या काय लागले का नाही लागले. सराही 2दा फोन केला, सराही एकच विचारला गाडीला कुठं लागले, गाडीला कुठं लागले. हे बघा इथं थोडीशी घासली गाडी, ह्यो थोडासा घासलेला आहे. नंबर प्लेट ह्यो घासला नको नंबर प्लेट काय करायचं. आणि थोडासा वाकला आहे बघा. आम्ही हायवेला होता, याला हायवेला स्पीड ब्रेकर भेटला, कुठे भेटला त्याच समजा नाही. हीच ती गाडी याच्याशी पडला पहिला दिवस कामाचा होता आणि गाडी पण नवीन आहे, 3 महिने झाले गाडीला घेऊन. तर गाईच मस्त जेवलो बिवलो, आईस्क्रीम पण खाल्ला आम्ही आणि मग डायरेक्ट घरी आला होता. आणि तुम्हाला दाखवलं पण अर्जुनची गाडी कशी आज म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, आजच पडला तो. तर सगळं ठीक आहे. पण बरेच दिवस आम्ही मॅचची हारत होतो, नाईट मॅचचा जरा काय जमत नव्हता. पण कसा वाटला कमबॅक नक्की सांगा. बऱ्याच दिवस आपण लय मॅची हारलो, नाईटच्या मॅच म्हणजे लय एंट्री हारलो होतो. पण जवळजवळ 17-18 एंट्री असतील किंवा 15-16 एंट्री असतील. पहिला राऊंड जिकायचो, दुसरा राऊंड जिकायचो, दुसऱ्या राऊंडला नंतर हारायचो, असं लय मॅची हारलो होतो. आणि तर डायरेक्ट धप्पा डायरेक्ट लय वाटा एंट्री. आता लय मॅची हारून आता जिंकलो होतो. तर बोललो होतो नजर लागली ती टीमला, ती नजर काढलेली आहे. आता विजयाचा गुलाल नक्कीच उधळणार आणि 100% बाईक पण घेऊन येणार, 100% असं वाटतंय. कदाचित ते बोललेत कॉमेंट्रीवाले पण
आयोजक का बाईक असं नेरे गावात बाईक जाईल म्हणून, तर धमाका मोठा आहे. तर बस एवढंच बोलायचं होता, का नजर काढलेली आहे आणि कमबॅक केलेलं आहे 100%. तुम्हाला बोलतो 100% कमबॅक होणार, 100% कमबॅक केलेलं आहे. तर उगाच टीमचं नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे बी. तर चला एवढीच होती व्हिडिओ आणि कमबॅक पण झालेलं आहे, मस्त कमबॅक झाले. आता गुढीपाडव्याच्या दिवशी फायनलची मॅच आहे 19 तारखेला, तर ते पण तुम्हाला दाखवेन कसा जल्लोष असेल तो. तर चला बाय बाय. खुशी पण झाली, मजा पण येते, एक्साइटमेंट पण आहे. तर भेटू 19 तारखेला. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.